अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्या मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्या म्हणजे काय? दिवसभर मौन राहणं. उद्या अमावस्या असल्यामुळे अमावस्याची भीतीने बाळगायची कारण नाहीये. अमावस्याच्या दिवशी म्हणजे अमावस्या म्हणजे स्वच्छता, अमावस्या म्हणजे साफसफाई. आपल्या घरामध्ये जाळे जुमटे जे काही असेल ते सगळे साफसफाई करावी. त्याच्याबरोबर आपलं देवघर पण साफसफाई करून घ्या देवघराची. खूप ठिकाणी देवघराच्या पाठीमागे पाली झालेली आहे. खूप ठिकाणी देवघराच्या तिथं उंदरे खेळताय. म्हणून अमावस्याच्या दिवशी साफसफाई आपल्या घराची करावी, आपल्या देवघराची करावी. आपलं देवघर पण पूर्ण साफसफाई करून घ्यायची. आपल्या देवघरामध्ये टाक असेल, देवीचा टाक असेल, खंडोबाचा टाक असेल, आपल्या सगळ्या देवावर अभिषेक करावा. अमावस्याच्या दिवशी अभिषेक करावा. श्री सुक्त, पुरुष सुक्त. आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, परत थोडं गाईचं शेण असेल, गोमित्र असेल ते पण घेऊ शकता. म्हणजे आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल, मन बेचैन असेल, छातीमध्ये धडधड होणं, मन घाबरणं, ह्या गोष्टी सगळ्या नाहीशा होत्या. अमावस्याच्या दिवशी जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जावं, तिथे कालभैरवाष्टक म्हणावं 11 वेळा. आपल्या घरी पण कालभैरवाष्टक म्हणावं. आणि अमावस्याच्या दिवशी जवळच्या मारुती मंदिरामध्ये, शनी मंदिरामध्ये तिथं जावं, नारळ फोडावं आणि मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालीसा असेल ते आपण म्हणू शकतो. अमावस्या म्हणजे वाईट नाही हो. अमावस्या म्हणजे वाईट नाहीये. अमावस्या म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार दूर करण्याचा दिवस येतो. म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्या घर असेल, घरामध्ये नकारात्मकता असेल, घर पूर्ण साफसफाई करून घ्यायची. अमावस्याच्या दिवशी आपल्या प्रवेशद्वारावर संध्याकाळच्या वेळेस एक दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे, त्याच्यावर कापूर ठेवून तो दिवा पेटवावा. घरामधले काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल ते कमी होते. काल भैरवाष्टक घरामध्ये सगळ्यांनी म्हणावं. अमावस्याच्या दिवशी तुम्ही भैरवचंडी करू शकता. दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक ओवीला किंवा उवाच्याला काल भैरवाष्टक लावून आपण भैरवचंडी आपण करू शकतो. म्हणजे ह्या ज्या सेवा आपण करतो, ह्या सेवेने आपल्या मनातील भीती दूर होती आणि मन चांगलं होतं आणि मनामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते. म्हणून अशा पद्धतीने मौनी अमावस्याच्या दिवशी प्रत्येकाने सेवा करावी. तुम्हाला काही नाही जमलं, काल भैरवाष्टक म्हणू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचू शकता, कुंकुमार्चन करू शकता, अभिषेक करू शकता आणि मनापासून सेवा आपण करावी. मारुती स्तोत्र असेल, या पद्धतीने सेवा करायची. आणि अमावस्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही, कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, जो व्यक्ती अमावस्या दिवशी परान्न घेतो त्याचा मास पुण्य जातं, महिन्याचं पूर्ण केलेली सेवा जाते. श्री स्वामी समर्थ.